पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व NCCच्या उमेदवारांना अधिक 5 गुण देऊन एकत्रित गुणानुसार गुणवत्तेनुसार रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेबाबत 27/2/2026 या ठिकाणी पूर्ण सूचना आहे पहा. आणि त्यानुसार या ठिकाणी पाहू शकता की आपण या ठिकाणी हा जी कट ऑफ लागलेला आहे तो कट ऑफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे तो पहा. SC कॅटेगरी जनरल 110, फिमेल रिझर्वेशन 102, ST कॅटेगरी 113, फिमेल 103, DTA 116, फिमेल 111, एक सर्व्हिसमॅन 98, त्यानंतर NTB 109, फिमेल रिझर्वेशन 102. त्यानंतर पुढं पाहू शकता SCBC 111 जनरल आणि फिमेल 105, OBC जनरल 113, फिमेल 109, एक सर्व्हिसमॅन 103. त्यानंतर ACBC जनरल आहे 112, फिमेल 116, स्पोर्ट्समन 110, प्रोजेक्ट अफेक्टेड 110, अर्थक्वेक अफेक्टेड 112, एक सर्व्हिसमॅन 89, पोलीस चाइल्ड 92, होमगार्ड 108, ऑर्फन 111. त्यानंतर आहे EWS जनरल आहे 103, फिमेल 74 मार्काला फक्त. त्यानंतर स्पोर्ट्समन 91, प्रोजेक्ट अफेक्टेड 90, होमगार्ड 105. त्यानंतर ओपनचा पहा तुम्ही. ओपनचा पाहू शकता 122 जनरल, फिमेल 124, स्पोर्ट्समन 121. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 114, एक सर्व्हिसमॅन 115. त्यानंतर आहे शेवटी होमगार्ड 116. अशा पद्धतीनं हा कट ऑफ लागलेला आहे. खाली या ठिकाणी तुम्ही यादी पाहू शकता की कशा पद्धतीनं उमेदवारांना मार्क आहेत. 41, 87, 128 जनरल पहिला उमेदवार आहे जो 128 मार्काला, की जो इतका खतरनाक पेपर असताना सुद्धा टॉपचे मार्क आहेत 41 + 87. त्यानंतर असेच मार्क पाहू शकता खाली तुम्ही. प्रत्येक कॅटेगरी SC कॅटेगरीचा फर्स्ट उमेदवार पहा 39 + 83, जनरल 122. अशाच पद्धतीचे या ठिकाणी मार्क आहेत उमेदवारांना. हे पहा, सगळे पाहू शकता तुम्ही. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टनुसार या ठिकाणी सर्व उमेदवारांचे मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. EWSचे उमेदवार पहा आता तुम्ही. फिमेल पहा 91 मार्काला, 98, फिमेल 35 + 35, 63, 98. आणि या ठिकाणी पहा शेवटची महिला उमेदवार 33 + 41 + 74, टोटल झाली 74. आणि 74 मार्काला या ठिकाणी सिलेक्शन आहे EWSचं. त्यानंतर पुढे पाहू शकता ऑल अनाथ कॅटेगरीचंही. त्यानंतर ओपन वेटिंग लिस्ट आहे. किती मार्काला वेटिंग लिस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल की अदर जिल्ह्याचा हा पेपर टफ असताना सुद्धा या ठिकाणचं कट ऑफ कसा लागलेला आहे यावरून तुम्हास अंदाज येऊ शकतो की बाकीचे ठिकाणचे जे कट ऑफ लागत आहेत ते किती लागू शकतात. व तुम्ही ज्या ठिकाणी ग्राउंड दिलेला आहे तिथला नक्कीच कमेंटद्वारे कळवा की जेणेकरून तिथला एक कट ऑफचा एक अंदाज येऊ शकतो.